मित्रांनो नमस्कार, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी. या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार प्राप्ती कराचा परतावा. जाणून घ्या नेमक्या कोणत्या निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार आहे ही बातमी. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अपडेट सर्वात आधी मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, BSNL आणि MTNL मधील केंद्र सरकारच्या VRS 2019 योजनेअंतर्गत निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदान आणि रजारोकीकरणावर आकारण्यात आलेला प्राप्ती कर व्याजासह परत करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 242 कर्मचारी या निर्णयामुळे लाभार्थी ठरणार असल्याची माहिती संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनचे सचिव ज्ञानेश्वर गायकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सन 2020 मध्ये BSNL आणि MTNL मधील सुमारे 70,000 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छा निवृत्ती स्वीकारली होती. मात्र निवृत्तीनंतर सानुग्रह अनुदानातील 5 लाख रुपयांच्या रकमेवर तसेच रजारोकीकरणावर प्राप्तिकर कपात करण्यात आली होती. अनेक कर्मचाऱ्यांच्या 3 लाख ते 18 लाख रुपयापर्यंत रक्कम कपात झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले होते. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या अन्यायाविरोधात संचार निगम पेन्शनर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थ सचिवांकडे पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र शासन स्तरावर दखल न घेतल्याने अखेर संघटनेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय दिल्यानंतर देशभरातील सुमारे 10,000 कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळणार असून प्राप्ती कर विभागाकडून व्याजासह कपात केलेली रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या लढ्यात पडवेकर लॉ चेंबरचे ऍडव्होकेट तांजिल पडवेकर, CL गोयल, गोपाल शर्मा आणि सहकाऱ्यांनी महत्वाचे सहकार्य केल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पुन्हा भेटूया नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.